नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची ही बातमी साधीसुधी नाही आहे. महाराष्ट्रावर पावसाचं एक मोठं संकट निर्माण झालं आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासासाठी इशारा दिला आहे. सध्या कडक ऊन पडलंय असं तुम्हाला वाटत असेल, पण हीच ती वादळापूर्वीची शांतता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशी परिस्थिती निर्माण का झाली आहे? आज आणि उद्या तुमच्या जिल्ह्यात गारपीट होणार का? हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकीकडे उन्हाचा चटका वाढलेला असतानाच आता अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्याच्या वातावरणात अचानक बदल झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे महाराष्ट्राच्या दिशेने काळ्याकुट्ट ढगांची एक मोठी भिंत सरकत आहे. यामुळे केवळ पाऊसच नाही तर सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याचा अंदाज हा वर्तवण्यात आला. विशेषतः मराठवाड्यात वादळी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. आता सगळ्यात अगोदर बोलूया मराठवाड्याबद्दल. मराठवाड्यातील शेतकरी आधीच संकटात असताना निसर्ग पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड सोबतच धाराशिव व लातूर या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान होऊ शकते. विदर्भात सुद्धा परिस्थिती तशीच आहे. नागपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या पट्ट्यात उष्णतेची लाट असतानाच अचानक ढगाळ वातावरण होऊन मेघगर्जना होणार आहे. खानदेशातील जळगाव व धुळे भागात आज रात्रीपासूनच वातावरणात बदल झाला. इथे गारा पडण्याचा इशारा देण्यात आला. गारांचा आकार मोठा असू शकतो, त्यामुळे पशुधनाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुणे आणि आसपासच्या भागात, विशेष पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतरनं अचानक ढग दाटून येतील. कोकणातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे या भागात पावसाच्या सरी कोसळतील. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, हा अंदाज फक्त ऐकून सोडू देऊ नका. जेव्हा विजा चमकत असतात तेव्हा चुकूनही झाडाचा आश्रय घेऊ नका. शेतातील विजेंचे खांब किंवा लोखंडी अवराजांपासून लांब राहा. तुमच्या शेतात जर कांदा, गहू किंवा हरभरा काढण्याला आला असेल तर ताडपत्रीची व्यवस्था करून ठेवा. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने पत्र्याची छपरे असलेल्या घरांनी आणि गोठ्यांनी अधिक खबरदारी घ्यावी.